म्हणोनी शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामया तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा कामणे साक्षी आली तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपन्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरपुण्डरीकाय दातो मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय ही आपुली पाडणी या भली वरी बैसो पावडी श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण एक वंदो श्री चरण श्री गुरूंची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओली शरण जावे सर्व भावी देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विडाला म्हणून शरण जावे सर्व भावी जीवाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये अनादी कालाचा हा प्रभू रामचंद्राचा हा महोत्सव आणि प्रगट दिनाच्या आणि प्रगटोत्सवाच्या निमित्ताने गेल्या अनेक कालखंडापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाथा भजन शिवमहापुराण कथा हरिपाठ हरिकीर्तन हरिजागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम त्या कार्यक्रमाची कीर्तन विषय सर्व संतांच्या महंतांच्या ऋषीमुनींच्या ग्रामस्थ मंडळांच्या माता भगिनी तरुण मंडळ आबाल वृद्ध सर्वांच्या माध्यमामधून उपक्रम आहे आणि पवित्र तीर्थक्षेत्र आपली तो टाकळी पवित्र नगरी या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये भगवान प्रभू रामचंद्र या ठिकाणी अवतारोत्सव भव्यदिव्य असे हे मंदिर भव्यदिव्य असे सर्व प्रांगण जमिले सर्व गुणीजन अगदी गंधर्वासारखे गायनाचार्य इंद्रासारखे मृदंग महर्षी तुम्ही सर्व परीक्षितीसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जना वैष्णवच्या माता भगिनी श्री संगीत शिवमहापुराण कथा त्या मातोश्री त्यांच्या मुखातून तुम्ही श्रवण करता अमृतपान या ठिकाणी प्राप्त होतं आपल्याला महापुराणाच्या निमित्ताने काही गोड महापुराण करतात त्याप्रमाणे अभंग तुकोबा भरायचा 4 चरणाचा दीडच्या पद्धतीचा तुकोबा अभंगाद्वारे सर्व साधकांना शरण जाण्यास संबंधी मार्गदर्शन करतात शरण जा देवाला असं तुकोबा भरायचा आग्रह तर काही साधक मंडळी म्हणजे महाराज आता तुम्ही आम्हाला म्हणतात भगवंताला शरण जा पण आम्हाला शरण जाण्याची गरज आहे का किती गरज आहे का आणि नाही गरज तर काय फरक पडतो आणि तुम्ही सांगण्याची काय गरज आहे त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही तुम्हाला विचारलं तर आम्हाला सांगा तुम्ही पण आम्ही तुम्हाला विचारलंच नाही तर सांगायची काही गरज नाही काळात म्हणजे ती बरोबर आहे कारण काही गोष्टी विचारल्यावर सांगाव्यात काही गोष्टी न विचारल्या तरी सांगाव्यात आणि काही गोष्टी सांगूच नाही विचारल्या तरी सांगू नये माहित असल्या तरी सांगू नये पण एक संताची भूमिका आहे महाराज या विश्वामध्ये पृथ्वी तलावर सर्वात श्रेष्ठ उपकार असतील तर संत मंडळी ही संत मंडळी अवताराला आल्यामुळं आपल्याला उद्धाराचा मार्ग सापडला काहीतरी म्हणून या संतांनी प्रभू रामचंद्राची ओळख करून दिली आपल्याला अगोदर देव माहित नव्हता पण कोणी कळून दिला कोणी सांगितला या संतांनी सांगितलं महाराज म्हणून संतांसाठी हे बाबा उतरले आपल्यासाठी नाही महाराज म्हणून महाराज अनेक ठिकाणी प्रमाणित महाराज कारण एवढा प्रभू भावे पण त्याने संपुष्टी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी जी इच्छा तुम्ही जी इच्छा
तीच पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. त्या न्यायानं जसं आता गायनामध्ये तुम्हाला काय आम्ही म्हणलं नाही शिवरंजनी गा म्हणून, आम्ही का तुम्हाला सांगितलं तुम्ही काढला का नाही शिवरंजनी, आम्हाला कळो अथवा न कळो पण तुम्ही गायला म्हणजे गायला. आता त्यांनी चांगल्या जागा काढल्या मध्ये मध्ये गायनामध्ये, मग तुम्ही सुद्धा चांगले चांगले तुकडे मध्ये टाकले. पोट तयार आहे काम महात्मा वाजविण्यामध्ये खूप गोड हात वगैरे, आणि विशेष म्हणजे त्यांचं फक्त वाजवताना हातच हलवतो महाराज. आता काही काही माणसं बुडातून फाउंडेशन हलतो, अंगात आलंय का काय, एवढं काय हवायची गरज आहे. त्याचं नाव वादन, त्याचं नाव काय आहे, आणि स्पष्टता. वादनामध्ये काय पाहिजे, उगा भेदभाव दगड पडल्यासारखं अजून काय उपयोग नाही, स्पष्टता पाहिजे. विठाला आम्हाला नाही विचारलं कोणी, पण आम्ही सांगणार तुम्हाला का. त्याचं पहिलं कारण महाराज म्हणजे आम्ही आलोतच मुद्दा याच्यासाठी, एक उपकारासाठी, आणि आले गरजा वैकुंठी. महाराज म्हणजे आम्ही मुळात वैकुंठात होतो, पण आम्ही केवळ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार, फक्त जगाचं कल्याण व्हावं या एका उद्देशाने आम्ही इथं अवताराला आलो महाराज. नाहीतर आम्ही आपलं आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच व्हावे वर्ताया, म्हणून आम्ही वैकुंठामध्ये, आणि वैकुंठामध्ये इथं आलो महाराज म्हणतात. मुद्दाम आलो का, फक्त तुम्हाला सांगण्यासाठी. ह्याच्या पलीकडे आमचा काही उद्देश नाही. संतनी येतात ते जगाला कल्याण करण्यासाठी येतात महाराज, आणि आपण जे येतो आपलं पूर्वीचं काय फेडण्यासाठी येतो. केले कर्म झाले आणि तिची मेले आयशे, पहिलं कर्म भोगण्यासाठी यावं आणि संतांची भेट घेऊन आपला मोक्ष मुक्काम गाठावं, हे आपलं कर्तृत्व. मग आपलं ते कार्य आणि संतांचं ते कार्य मार. प्रत्येकाने जसे त्याचं कार्यपद्धती मार, कोणाचंच कार्य कोणाला येत नाही. संत संतच असतात, जीव जीवच आहे आणि देव देवच आहे महाराज. देव देवाच्या जागेवर व्यवस्थित आहे, संत संतांच्या जागेवर, आपण आपल्या जागेवर व्यवस्थित आहे. आपलं एकच काम आहे, माता ठेवीची चरणी हीच चरणावर मस्त ठेवावं आणि आपला मोक्ष मुक्काम गाठावा, हे आपलं कर्तव्य. संतांनी जगाचं कल्याणच करावं, ह्याच्या पलीकडे काही गरज नाही त्यांना. कारण का, म्हणून महाराज ते संत ठेवले. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत भेटणं गरजेचं आहे. संत मिळत नाहीत असं नाही, मिळतात संत, पण त्याला पूर्वीचं भाग्य लागतं. जगामध्ये संत नाही, आहेत ना संत, आहेत संत. आता ते काढणं शोध गरजेचं आहे महाराज. दोन्ही दिसती सारखी पण वर्म झाले तो पारखी. महाराज म्हणजे संत ओळखण्यासाठी सुद्धा संत व्हावं लागतं. तो का म्हणे अंगी
संत म्हणजे त्यांचे आनंदात असतात. राहणीमान साध असतं त्यांचं महाराज. राहणीमान संतांचं एकदम साधं असतं, विचार उच्च कोटीचे असतात. आपलं राहणीमान उच्च कोटीचं असतं पण विचार मात्र खाल्ल्या दर्जाचे असतात. दोघांमध्ये एवढा फरक आहे. आपण जे संताला कळत नाही संत आपल्याला, त्याचं कारण आपलं अज्ञान आहे. आम्हाला लोक संत म्हणतात, थोडेच आम्ही संत आहेत. आम्ही संत नाही, आम्ही महाराज आहे. महाराज वेगळे आणि संत वेगळे. म्हणजे काय फरक आहे? फरक काय पडतो? फरक तेवढाच पडतो, संतांच्या वचनामध्ये मुखामध्ये जे शब्द आले ते शब्द 100% सत्य होतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? संत. आणि आम्ही कितीही कुणाला आशीर्वाद दिला लागत म्हणून आम्ही महाराज आहे. महाराज संत होता. मी एक जण आजारी पडलो होतो आमच्या गल्लीमध्ये, मग त्याला बघायला गेलो. जाऊ आजारी पडल्यावर पाहायला. मग गेल्यानंतर म्हणलं बरं आहे का? हो म्हणले महाराज जरा भाकरच जात नाही. काय नाही म्हणलं, आशीर्वाद देतो, तुम्ही उद्या दुरुस्त होता, आता काही अडचण नाही. मग आशीर्वाद देऊन घरी आलो. दुसऱ्या दिवशी माणसंच बोलवायले मला सर्व होती. मी म्हणलं कसं काय बाबाचं? म्हणले तुम्ही आशीर्वाद दिले. मग संत वेगळे आणि महाराज वेगळे. आमच्या परळीमध्ये एक तुळशीराम महाराज होते, सच्चे नामधारक. संताची व्याख्या सांगायची, अखंड भजन करणार. ते अखंड भजन करणार. पण त्यांना शिष्याने जीव घातलं तर जेवायचे ते. आता त्यांना भोजनाचे भान नसायचे, त्यांना भजन करायचे ते. एक जणाची 10 वर्षाने एक कानठळी बसली होती, त्याला कानाला ऐकू येत नव्हते, एका डाव्या कानाने. मग ते बऱ्याच वेळेला त्यांना हॉस्पिटल वगैरे पाहिलं पण काही गुण आला नाही. 10 वर्षानंतर सहज महाराजाच्या दर्शनाला आले ते मठामध्ये. महाराजाचा मोठ आहे परळीमध्ये. मग महाराज दर्शनाला आले, पण महाराज भजन करू लागले पलंगावर बसून. पण नेमकं ते दर्शन करायला येणं महाराजाचा काय मूड आला की मला त्या दिवशी महाराजानं एका गालातच चापट आणले. चापट आणल्यावर त्यांना राग आला. म्हणजे मी पाया पडायला आलो, मला चापट आणले महाराजांनी. पण आता संत आहेत, बोलायची गरज नाही. ते थांबले पण 2 पावलं मागे सरकले. 2 पावलं. महाराज त्या चापटाचा परिणाम असा झाला, त्यांची कानठळीच उघडली. त्या कान ऐकायला लागलं त्यांना. त्यांनी परत पाय धरले. महाराज 10 वर्ष झाला या कानाला गुण येत नव्हता, एका चापटात गुण आला. हे संत पुन्हा बरेच कानठळी बसलेले माणसं महाराजाकडे गेले. महाराज पण पुन्हा महाराजांनी कोणाला चापट हाणली. मी अशीच कीर्तनात कथा सांगितली, तिथे एक जणाची कानठळी बसली होती. ते कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आले, म्हणले महाराज माझी पण कानठळी बसली 10 वर्षांनी. म्हणलं पण महाराज नाहीत ना, आता गेली त्या. म्हणले तुम्ही हा एक चापट. म्हणलं मी महाराज मी काही नाही म्हणले हा एक चापट. म्हणलं या इकडे. मग काय त्याला म्हणले कोणती बसली? म्हणजे ही बसली. म्हणजे हलक्या हाताने आली खाड दिशी. चहा पाणी केलं. अर्ध्या तासानं म्हणलं कसं काय आता बरं वाटतंय ना? म्हणले महाराज ही पण गेली. महाराजामधला संतांमधला फरक सांगायचा. कशामधला? महाराजामधला आणि संतांमधला. एकदा जर संतांनी आशीर्वाद दिला, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. आम्ही दोन्ही हाताने आशीर्वाद दिला, लागू शकत नाही म्हणून आम्ही महाराज आहे. महाराज वेगळे आणि संत. संताची व्याख्या आहे संतुष्ट सतत वर्तती. अखंड समाधानी जे आहे त्याला काय म्हणायचं? संत. किती वातावरण गोड आहे आता. एवढे सर्व. आणि एवढ्या वातावरणामध्ये जर एखाद्याला झोप येत असेल ते भाग्यवान विजेता म्हणायचं. एवढ्याच्या झोप येणं म्हणल्यानंतर पहिलं पाप म्हणायचं तुका म्हणे नाड आणि पाप ठाके. अरे किती गोड वातावरण आहे महाराज. अरे 10 कोटी दिले तरी एवढं वातावरण गोड होणार नाही. ताकद आहे वातावरणाची. माग प्रभू रामचंद्र आहेत आपल्या सान्निध्यामध्ये. ह्याच्यापेक्षा काय भाग्य महाराज. तरी काही काही माणसं माझी एवढी उदास चेहऱ्याचे असतात. मी त्याला सत्यात रामराम केले. म्हणलं रामराम. अरे म्हणलं पांढरशन घ्या. एवढं वातावरण चांगलंय. आता एवढ्या वातावरणात जरी उदा आम्हालाकडे बाबा
आज तर काय श्रोतावर भरपूर आहे. मी 4च मासात कीर्तन करतो. किती? 4. पण ते आळणी तोंडाचे नसावं, आळणी तोंडाचे नसावं, फ्रेश माणसं असावं. फ्रेश काय काय माणसं लई सपक तोंडाचे. पुढे येणार कीर्तनात एक जण तर माझ्या पुढे आले आणि त्याचं तोंड सुरुवातीला मी काय तुझ्या घरी थोड मागे विठाला एवढ्या वातावरणामध्ये उदास व्हायचं नाही. फ्रेश राहायचं महाराज. मस्त राहो मस्ती मी आग लोगो बसती मी महाराज. कधीच उदास राहायचं नाही महाराज. काय आपल्याला काय कमी सांगा बरं, काय कमी आपल्याला का उदास? एवढा प्रोग्राम केंद्र मागे महाराज. सीताराम 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 कहिए जाहे विधि राखे राम ताहे विधि रहिए. चांगले येत आता. उद्या कशी दिवस येतील काय सांगता येत नाही. आज दिवसात चांगलेच आपल्याला वार करायला महाराज. आनंदानं भजन करा आणि आनंदानं भोजन करा महाराज. आजच भजन आणि भोजन करता येईल. अजून पुढे 40 वर्षानंतर आणि या बालवयापासून बदलायला लागा महाराज. काय काय माणसं 80च्या पुढे इकडे येते. 80-85 वर्ष झालं महाराज मला दिंडो करा वाटाय तिकडे घरी बघा. मला सांगा 80च्या पुढे कसं जमलं सांग बरं बाळा तो आता. पुन्हा तर काही त्यांना हौस सप्त्यात यायची. मला सप्त्याला येऊ दे आमच्या गावापासून. आता चांगले गुणवान आपण आणलेले असतात हरिपाठाला. ते मधीच येत आहे मला हरिपाठ म्हणू द्या. पण म्हणताना पाहिजे ना. एक तर तोंडात एक पांढरी पट्टी नाही. हे गाल ह्या गालाच्या भेटीला आलं. डोळ्याला दिसत नाही, पाठ नाही. मला हरिपाठ तू माईक घ्या काय त्याला. आणि ते माईक घेत नाही ते हरिपाठ म्हणतं येळ. नाम पवित्र जप कुठं जाईल पाप. तुमच्या घराकडे घेऊन जा काळ निघून गेला पुन्हा काही जमत नाही. मला वेळ आणि काळाची गरज असेल. पण काळात काही जमत नाही. मला वाटतंय मला आता यायचं ना काही होईल. भजन विश्वारात गोड चालू भजन स्वरात असा महाराज. अरे भजन स्वरात जर असलं ना त्या भजनासारखा आनंदच नाही महाराज. काय तुमचं गोड असते भजन. हे राम हे कार्यक्रम विना घ्याना
बस स्वांदाराच्या ध्याना अशा वेळा तरुण पिढी असा भाजनामध्ये कीर्तन त्यांच्या चरणावर लोटांगण आपलं इतकी बाल वयामध्ये नाचायचे उड्या मारले बागडायचे नाही का नाही. आणि खेळ बाबा लहान लेकरांनी उड्या मारायच्या आणि म्हाताऱ्या माणसाने खोड्या करायच्या. सिद्धांत आहे आपला त्याच्यामध्ये. एवढे लेकरा म्हणून फ्रेश असायचा महाराज आणि आनंदात राजा महाराज. बघू आता अंधुष्ट्यावर बसायचं ना महाराज, फ्रेश बसायचं. आम्हाला काय रोग आलाय महाराज, मी एवढा बी परेशान होतो महाराज. मला कोरोना झाला बाबा, माझ्याच घरी मुक्कामाला कोरोना 2 महिने. कोरोना बी असा बदमाश गायकाला झाला नाही, वादकाला नाही, फक्त कीर्तन करा. तरी मला महाराज तुम्हाला कस काय कोरोना, मी का हलगत आहे का? आता माणसाला कोरोना मला झाला, मला कस काय? जन्मोजन्मी आम्ही सापडा सूप केले. कोरोनात मजा होती बाबा, मजा होती. एकटाच रूम मध्ये नाकात नळ्या एकटाच मध्ये आपला पडून असायचं महाराज. पण एवढं कळ होत जवळ कोणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा बोल भवानी माते नाही महाराज. मला कोरोना झाला कळालं आमच्या बायकोला, महाराज. आणि माझे ह्या बघा देवा शपथ महाराज, माझे कोरोनाला हाल कमी झाले पण घरच्या लोकांनी जास्त केले. एकतर जवळ बी येईना आणि भाकर बी देईना, आणि जरी करता भाकर दिली तर दारातून टाकायची कमान. एवढं वाईट वाटलं. आणि काय सुरू असं गर्दीमध्ये बसायचं आपल्याला, एकट्याला कर मला दे. मग मी बायकोला म्हणलं हे बघ सगळी परळी सोडून गेली जाऊ दे पण तू थांब. काही खरं नाही, जीवन मी बोलायला तुला. मग बायकोला मला रागच आला मला. मी बायकोला म्हणलं आणि आपला लग्नात शपथविधी झाला. लग्नामध्ये लग्नाच्या दिवशी एवढ्या लोकांच्या साक्षीनं 79 आमचं शपथविधी झाला. देवब्राह्मणाच्या साक्षीनं आपण होमाला 7 फेऱ्या मारल्या. किती फेऱ्या? 7 फेऱ्या मारल्या. आणि 7 फेऱ्या मारून आपण सर्वांच्या साक्षीने शपथ घेतली आपण एकमेकाला 7 जन्म सोडायचं. शपथी झाला का नाही म्हणलं. तेव्हा आपण 7 फेऱ्या मारल्या. मी म्हणलं ते जाऊ दे पण मी तर त्याच वेळेला एकदाच फेऱ्या मारल्या तुझ्या बरोबर, पण तू मात्र दरवर्षी मी कायमस्वरूपी तुला मिळावा म्हणून ती वड सावित्री पौर्णिमाला ती वडाभोवती फिरतीस. काय करायचं नाटक सगळे लग्नामध्ये तुमचं झालंय का असं? केवढा हसायला असतो. लग्न झाल्यावर एवढा हा तुझी पाठ थापतो तू. मी लग्नाच्या आधी असंच हसत होतो पण लग्नापासूनच रडायला सुरुवात झाली म्हणजे. आणि ह्या बघ बाळा तुझ्यासाठी सांगतो लग्नाच्या दिवशी लय थाट असते. लग्नाच्या दिवशी ऑरलय बाले असते. लग्नाच्या दिवशी वाजवीत आणते तुला तिथून म्हणतात बाहेर बाहेर वाजवीत आणते.
वाय नाचते कुडी हाताला धरड घ्या म्हणून हो शेठ तुम्ही नादच केलाय शांत असं वाजित आणते बाबा तुला सांगायला मुद्दा माझा धडक 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 वाजित आणते आणि मग तुझा मधून येतोस का नाही पुन्हा मग तुझ्या पुढे बाजावाला असतोय बोल मेरा महबूब आया है मेरा बेवकूफ भारी असते महाराज आणि मग यासाठी आपण ब्राह्मण देवापाशी येतो आणि लग्नामध्ये 2 माणसं हाती बदमाश सुरीत जमिनारा नवरदेवाचा मामा लय लाबाड प्राणी दिवसभर मांडवामध्ये असतो पण नवरदेवाला कुठं आंब्या खाली गांजा फुकतो नवरदेवाच्या मामा तिकडच बाबळा खाली ब्राह्मण आपलं लग्न लावतात पण 7 मंगलाष्टक तुझ्यासाठी एवढं सांगितलं 7 मंगलाष्टक झाल्यावर तुला जागा करतात ते आता सावधान घटका संपूर्ण आली भरून तुझी पाहिजे भरून आली म्हणतात त्या आणि एकदा मग तू ज्या वेळेला नवरी घेऊन निघशील नवरी घेऊन निघालं माझं मी लग्न लागलं मग मी माझी ट्रॉली हेडला सुटली निघालो काय गाणं भारी महाराज सगळं गाव रडतंय बाबू की दुआने लेती क्या सुखी आता का मत पेट्या पळवायले का जाऊ मी माझी बायको घेऊन निघालो आणि 10-15 महिला पुढं मिळलं काय कोणी आपल्या वराडामध्ये काय रोग आला बरं बाकीच्या रोग द्या बाबा त्याच्यात आघाडीला आमची सासू पुढं म्हणलं काय नीट सांभाळा नीट सांभाळा मला विश्वास असतो देता नाही तो वापस पुन्हा आळंदी जिंदाबाद कुठं वास करत असं करायचं महाराज काही करणं आणि तेव्हापासून मला विश्वास सोडवला धनदारा पुत्र आयुष्य घालवावं मस्त आपलं महाराज अरे याही विधी राखेराम काही विधी जसं ती ठेवील काहीतरी महाराज म्हणतात ठेविली आनंदी पैशाची राहावी जीवन आहे आपल्याला मिळाला नरदेह निघान लागले अति उत्तम सार उत्तम गती जे देव होऊ म्हणती ती देवची होती तरी का चित्ती न धरावे आणि एवढं गोड आपल्याला दिले महाराज शरीर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोड असे नारायण आशी जीवा पणावरो दिले इंद्रिय हात पाय कान काय शरीर दिले महाराज दिले इंद्रिय हात पाय कान हे धमकी दे लोक मी घरी बायकोला अशी धमकी देत असतो नाहीतरी आम्हाला एक घाबरत बी नाही महाराज म्हणते आता काही घरी गेल्यावर म्हणतात त्या मातावाने गावात बाळ्या बाळ्या गावात बुवा आले बुवा बुवा म्हणजे काय भूत बांधला आहे काय बोलतेच महाराज एक महाराज आमचे लेकर धरून घ्या आता तुमची धरून न्या आणि आमच्या घराची कुठं सोडायची काही एक नंतर महाराज एक काना पुढी महाराज माझे काही बिनपुढच्या अवघड हे का
काय बोलते मला सुद्धा नीट जेवताना पद्धतशीर सगळं नंबरी कार्यक्रम होता मला. नाही तर बायको जेवताना मी जेवायचो आणि अर्ध जेवण झाल्यावर बायकोला म्हणते कधी मी ह्या लोकायला कुठं तो का भिकार चोट समजायला आपल्याला बी राग येते पण ते 10-5 रुपयामुळं मी एवढा चालू असून मला खुशी देत बाकीचं काय तरी मला एक जण 10 रुपये दिले पाय पडून 10 रुपये तुम्हाला मला कमाल किती रुपये देत 10 रुपये कुठंच चल ना. आम्ही काय पिकनिक एजंट हा एक जण 50ची नोट दिली घडी करून मी तशीच घातली खिशात. मग आम्हाला घरी गेल्यावरती हेड ऑफिस द्यायला लागते ना. आई राजा आईचा दिली नोट. आमची जगदंबा गेली दुकानात सामान घेतलं ते नोट दिली. दुकानदार उघड्यावर म्हणला बाई नोट परत नाही दुसरी आणून घ्या. ती म्हणजे काय झालंय ते म्हणला अर्धी 50ची अर्धी 10ची. पुन्हा ती नोट माझ्याकडे तशीच असली कशी आणली आता दिली ती आणली म्हणून आगर काय माहिती काय झालं ती म्हणजे अर्धी 50ची अर्धी 10ची म्हणून आणि इकडं मग ती घेतली गेलो वाढून दिलं म्हणून मामा बसली होती आमची पलंगावर. ती नोट काढली त्यांच्या पायावर ठेवली. महाराज म्हणले 50 रुपये. राजा म्हणला आता काही अडचण नाही कीर्तन यायला लागेल म्हणलं आता 50 रुपये दिले मला इकडे म्हणजे इकडे. त्यांनी मला 100ची नोट दिली. मी म्हणलं बाबा माझ्या हाताला 5 जर म्हणली कस काय ती माझी 50ची नोट उघडून बघा ना. माझी 100ची बघ ना कशी द्यायचा आपण चांगलं द्यायचा शरीर दिलेलं चांगलं. ज्ञानवर शब्द बघा पाहे शरीराच्या गावा जया नागी आले पांडवा तो कार्यार्थ आगवा चांडुनिया. ज्या कामाला शरीर आलंय त्या शरीराला गुणधर्म जे आहेत ते द्या त्यांना. मग या महाराज सांगतात येण्याची शरीरे शरीरा येणे शरीर आणि किंबहुना येणं धारे चिरा पडे. महाराज म्हणजे या शरीरानं आपल्याला देव होता येतं. महाराज देव होता इतकं शरीर तरी लोकांना महाराज एक जण मला काय म्हणला महाराज लय जुनं सांगता मला तुम्ही आता जे फार पुढे गेले कुठंच पुढे गेलं नाही बाबा इथेच येत अजून सगळे. आता 50% सुधारले बिचारी. आता तर पायात बूट घालून भोजन करायचे सध्या. अजून 10 वर्षानंतर हे बुटात पिठले घेऊन खाते. फक्त कपडे सुद्धा ते बघा कपडे लय भारी कपडे कडक इस्त्रीचे कपडे मला 1000 लपडे पण आम्ही मार खातात ते कपड्यामध्ये डांगळात बसवला कार्यक्रम सगळा. आम्ही व्यवहार कपड्याला मान देतो. मला बोली भाषा मंजूळ बोलतात काय काय माणसं काय भाषा इतकी मंजूळ महाराज कदर येते त्यांचा. मी गेलो एका ठिकाणी त्यांचं चालूच महाराज आलात ना आलात ना आलो ना पाणी वगैरे देऊ का म्हणलं डॅम वर जाऊ का म्हणलं द्या ना. ठीक आहे महाराज मग तुम्ही चाय घेता का दूध घेता म्हणलं एंडोसाल पाणी घेतो. ठीक आहे महाराज मग तुम्ही भोजन वगैरे करणार मग हॉटेलला जेवायचं. मी म्हणलं मी भोजन करणार. ठीक आहे मग तुम्ही भोजनामध्ये काय काय घेणार म्हणलं मी भोजनामध्ये गवत घेणार कडबा घेणार भाडे घेणार तुळशीला चिकन घेणार डोक्यात धोंडा घालून घेणार. फक्त भाषा सुद्धा ह्याच्या पलीकडे काही आणि तेव्हा तरी अडत काढते महाराज शरीर आहे ना या शरीरानं फक्त भगवंताला शरण जा अभंगाच्या पहिल्या
त्याचं एक कारण आहे. दोघांना शरण जायचं आपण. पहिले संत आणि दुसरे भगवंत. देवाकडे एक ताकद आहे. स्वतः भगवंतानं गीतेमध्ये बोर्ड लावलाय, जो माझा होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण शरणांगता शरण्यमीची को. भगवान म्हणले मला अनन्य भावानं तर शरण आला तर तुमचं जन्म मरण चुकवण्याची किंमत मी देतो. ती माझी ताकद आहे. पण मला काय करावं लागेल? शरण व्हावं लागेल. म्हणून जे जे भगवंताला शरण गेले मग त्यांना शरण गेल्यानंतर आमचे काम करतात का? आरामात करतात का? याने घ्यावे नाम आणि तिशी करणे त्याचे काम. हे अनन्य भावानं शरण जावं आणि भगवंताचं भजन करावं, त्याचं काम ते करतंय महाराज. मूर्तिमंत उदाहरण आमचे मंगळवेड्यांचे महाराज. काय गोड चिंतन आहे महाराज. दामाजी पंथासारखे वैष्णव महाराज 24 तास भजन. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. अख्खं महाराज कायन वाचन मनानं पांडुरंगाला शरण गेले दामाजी पंत. ते बादशाचे हेडमुनीमध्ये आणि योगायोगानं त्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळं लोक अन्न करू लागले. मग दामाजी पंताकडं गोदाम भरपूर होते मंगळवेड्यामध्ये भरलेले. मग बादशाची परवानगी न घेता त्याने ते गोदाम वाटून टाकले. ही बातमी राजाला कळाली. राजा म्हणतो काय आपल्या परस्पऱ्या सगळे गोदाम वाटून टाकले, त्याला जाग्यावर धरा, इकडं आणा, आपण त्याला शिक्षा देऊ. आधी राजाचा आदेश येतो, राज आज्ञे. राजाने आज्ञा केली आणि दूत निघाले दामाजी पंताला आणण्यासाठी पकडून. ही वार्ता भगवंताला कळाली. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वेश्वांभर परिहार चिडलगी. सगळं कळतं महाराज त्याला देवाला. देवाला कळाल्याबरोबर भगवान म्हणतात दामाजी पंत मला अनन्य भावाने शरण आले आणि त्यांना जर दूध पकडून येतील आणि जर शिक्षा जर झाली उद्या वारकरी आपल्याकडे कोणीच येणार नाही. मग भगवंताने एक काम केलं. दामाजी पंताच्या इथं कीर्त लिहिण्यासाठी वही लिहिण्यासाठी एक विठोजी नामक होते व्यक्ती. ते साधारण माळकरी विठोजी, गुडघ्यापर्यंत धोतर, 12 मंडी शर्ट, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये फाटी फाटक मुंडासह 3 आमदार होते महाराज. योगायोगानं भगवंतानं त्यांचं रूप धरलं. तशाला तसंच भगवंत महाराज त्याला सगळं करता येतं. महाराज करतो आकडतो अन्यथा करतो. तरी एक जण म्हणला महाराज नाही हो, म्हणला महाराज अहो आता जग फार पुढे गेले म्हणला. त्यानं मला मोबाईलचं उदाहरण दिलं. बघा मला महाराज किती मोबाईल काढले. म्हणलं किती मोबाईल काढू दे पण एका कंपनीचा पीसी एक सारखाच आहे. बरोबर आहे. झालं का तुझी प्रगती? म्हणलं बस म्हणलं आता खाली. पण बघ मला आमच्या देवाची काय ताकद आहे. एवढे मोबाईल पीस त्यानं तयार केले. कोणताच पीस कोणत्या पीस जुळून बघा एकमेकाला तुम्ही. सगळे अलग अलग पीस महाराज. बरं नुसता पीस अलग नाही, प्रत्येकाचा डिस्प्ले सुद्धा अलग अलग. बघा तर प्रत्येकाचा चेहरा अलग अलग आहे मला. पण नुसता डिस्प्ले नाही, प्रत्येकाचा रिंगटोन सुद्धा अलग अलग आहे मला. देवाची ताकद आहे मला. लोकांना देवाला काय तुला काय गाजर करायचं देवाला काय विचार निघाले मला. आपल्याला घरातलं ज्ञान नाही पण चला आता देवाची पाडा बघतात हुशारी ती. विठाल महाराज भगवान पार्वती पोहोचले तिथं. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. दुतारा विचार कोण आपण? विठूजी मी दामाजी पंताचा मुनिमय. बस काय हा आमच्या मालकानं जी काय नुकसान झाली त्याच्या मोहरा दिल्यात बदल्यामध्ये. चला आतमध्ये. दूधपान आले. मोहरा कुठे आहे? एका पाठीमध्ये म्हणजे एवढाच पाठवा मोहरा पाठीमध्ये. दूधपान आले. हे फक्त शॅम्पल असेल, बैलगाड्या माग असतील भरपूर असून. गेले महाराज आतमध्ये. राजा म्हणतो का रे परत आलात का? म्हणजे नाही सरकार ज्यांना आणण्यासाठी गेलो दामाजी पंतांना पण त्यांचा मुनी मला आपल्याकडं. दामाजी पंताचा काय म्हणतात? आले ना बघा. जोहार माय बाप जोहार. राजा म्हणतो या या. कोण आपण?
विठूजी आमुचे नाव, पंढरपूर आमुचे गाव. भगवान म्हणले विठूजी नाव आहे आणि पंढरपूर माझं गाव आहे. बर बर बर, या या या. हा, काय आणलंय? सरकार मोहरा आणल्यात, मोहरा. एवढे गोदाम? हो सरकार, तुमच्या पूर्ण गोदामाची नुकसान भरपाई आम्ही देणार आहे. छान. पुढे मोहरा हे काय पटलं आला. तबक तबक आणलं. राजाला वाटलं बैलगाड्या माग असतील. राजा म्हणतो किती गाड्या? नाही नाही सरकार, ह्या पट्ट्यामध्ये. राजा म्हणतो वेड्या विठूजी, अरे पट्ट्यामध्ये मोहरा किती होणार एवढ्या? माझं नुकसान किती? सरकार मोजून घ्या आणि पावती द्या अगोदर. महाराज भगवंताचा हात आहे महाराज. एकदा भगवंतानं ते पालता हात केला, खडखडा वाजती मोहरा, खडखडा वाजती मोहरा. हुजूर तुम्ही पावती करा. सरकार जे हात महाराज सुरू केला, खडखड खडखड खडखड. महाराज 10ची मोटर लावली सर्व महाराज मोहरा पडायला. राजा म्हणतो कमाल आहे, काय हातामध्ये ताकद जरा बटवत एवढं असं. हात कोणाचा आहे? ते देवाचा हात आहे. आपला हात आहे का? आपल्या हाताने ज्याला कल्याण म्हणला ते मोला कुंडली काय तसं. एक जणांचं लग्न जमाना गेलं, आता मुलाचे लग्न जमून होतो मला. आणि पोर बी धड नाहीत ना आपले, त्याच्यामुळे आता रात्री 3ला घरी आल्यानंतर कोण दिली यांना मुली आल्या. आणि पहिले काय मुलीच्या बापाला लई ताण दिलाय महाराज. तुझं म्हणा तुझ्या अडचण तुला धावत पळत लोक येते, तुझं म्हणून चांगल्या बाजीने असं म्हणा. त्याचं लग्न जमाना गेलं, कसं लग्न जमलं. आणि आता एखाद्या मुलाचं लग्न जमणं म्हणजे IPL कप जिंकलाच म्हणायचे काय. ते आला आमच्या मठामध्ये, म्हणला महाराज माझं लग्न जमलं. म्हणलं बरं झालं. मग त्याला आशीर्वाद दिला, शाल श्रीफळ दिली. म्हणलं तारीख नाही. म्हणलं आता उद्या पाहुणे येणार आहे म्हणून तारीख काढायची. म्हणलं तारीख काढल्यावर कळवा मला, मी लग्नाला येईल. बरोबर म्हणला. जी गेलं 2 महिने त्याचा फोनच नाही मला. मी म्हणलं हे का गुपचूप लग्न केलं काय बा आता. मग त्याला फोन लावला मी 2 महिन्यानंतर. राम राम. म्हणलं काय लग्न केलंय का गुपचूप? नाही म्हणला महाराज तुमचा आशीर्वाद घेतला ना, दुसऱ्या दिवशी मोडला आपलं लग्न. एक जण गेल्या महाशिवरात्रीला आलता आमच्या मठामध्ये परळीकडे. 200 रुपये देऊन पाया पडलं, मग आशीर्वाद दिला मला. आशीर्वाद ते गेलं. ह्या वर्षी आले ते 20 रुपये देऊन पाया पडले. मी म्हणलं बरं आहे ना आता. तुमच्या आशीर्वादाने 2 एकर इकला आतापर्यंत. हा आशीर्वाद असतो का महाराज? तसं त्याला आशीर्वाद मी कशामुळे हात कोणाचा आहे? भगवंताचा. भगवंत लयच महाराज. भगवंताला काय केलं, कधी कधी हे रूप दाखवायचं आणि कधी कधी विठीवरलं रूप दाखवायचं. राजा म्हणतो विठोजी थांब रे, थांब जरा. नको त्या महाराजावले म्हणले, पण मला एक सांग, तू कधी असं फाटकमुंड असं धोतर बंडी हातात काठी असं दिसतोस आणि कधी कधी विठीवरला पंढरीनाथ परमात्मा. खरं सांग बरं आता एक सांग, तू तसा आहेस का असा आहेस? मला काही कळना. भगवान म्हणले वेड्या, मी तुलाच नाही वेदा नाही नाही कळना, वेदा नाही नाही कळना, अंत मायाचा कानडा राजा पंढरीला, कानडा राजा पंढरीला. खीर चाखितो चोकोबाचे गुरे राखितो पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. उसू नका बाई, वेदाशी काही आणि गळलीची नाही. कळलं कोणाला? कोणालाच कळलं मला. हरिपाठामध्ये नाथ महाराज सांगतात 12-16 जणी हरीशी नियमती आणि म्हणून फिरती चौमुखाचा वर्णिता भागाला आणि हर्षल्या झाला वेद जाणून गेला आणि पुढे ते गोरी तुला कळलं म्हटलं. पण पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा
तुझी झाली. विठ्ठल विठ्ठल. राजा म्हणतो युटूजी ते लोक मोहरा सगळं मार, एक काम कर, तू आता माझी इथं नोकरी कर, इथंच राहता. भगवान म्हणतात नाही ना महाराज, मी एकच मालक असतो आपल्याला, मी परत सालगडी नाही दर वर्षाला शेतात बदलायला, एकच. ते म्हणे कोणाचा नोकर आहेस तू? दामाजी पंत. दामाजी पंत माझे नोकर आहे. सरकार जरूर तुमचे नोकर असेल दामाजी पंत, पण मी दामाजी पंताचा सेवक आहे, मी बदलू शकत नाही. राजा म्हणतोय एक सांग, केव्हापासून दामाजी पंथाकडं? भगवान म्हणजे अनाधिकारापासून. ह्याला काय कळलं अनाधिकार? बस ठीक आहे, म्हणजे एक सांग, तुला दामाजी पंत पगार किती देतात? त्याचे दुप्पट मी देतो. भगवान म्हणले मला दामाजी पंत 1,00,000 पगार देतात. किती? 1,00,000. राजा म्हणतो दामाजी पंताने 1,00,000 दिले ना विठूजी, मी तुम्हाला 2,00,000 देईन. भगवान म्हणले मी 2,00,000 वाल्याचं तोंडही बघत नसतो, ज्याचं माझ्यावर 1,00,000 त्याच्यावर माझं लक्ष आहे, आणि तुमचे 2,00,000 असतील मी तुम्हाला बघणार सुद्धा नाही महाराज. एवढं 1,00,000 देऊन जर सेवा केली आनंद भावानं, म्हणून शरण जावे. पण कसे जावे? सर्व भावे देवाशी. सर्व भाव म्हणजे किती? कायन वाचन आणि मरण. नाहीतरी महाराज मग काय वाचा म्हणे झाला विष्णुदास, काय वाचा म्हणे झाला विष्णुदास, विष्णुदास काम क्रोध त्यास बाधित ना. किती कायाने शरण जावं शरीरानं? रामायणामधलं उदाहरण आहे. भावार्थ रामायणामध्ये युद्धाच्या प्रसंगाला कुंभकर्णाचं युद्ध सुरू होतं, आणि कुंभकर्णाच्या तावडीमध्ये नेमकं गंधमादन नावाचे वानर सापडतात. गंधमादन कुंभकर्णाला असा हातात पकडल्याबरोबर त्याला मारा योग असा आला की त्या गंधमादनाच्या शरीराचा मलयागिरी चंदनासारखा सुगंध दरवळत होता. मग कुंभकर्णानं पाहिलं ह्याला मारलं असतं, पण शरीराचा सुगंध दरवळतो, त्याला सोडून देऊ, पण सोडलं असतं पण आपला विरोधक येतो. मग कुंभकर्णानं गंधमादना पुढे एक ठराव ठेवला, गंधमादना तुला जर वाचायचं असेल तर एक पर्याय, आता तू फक्त एकदा म्हण मी शरीरानं रावणाचा दास, एकदाच म्हण, मी तुला आता सोडतो. पण ते खंडाने वारकरी होतं, वानर होतं पण वारकरी होतं. आपल्याकडे बरेच असे महाराज सत्याला माळ घालते, थापत्याला काढून टाकते, बरेच खानदानी वारकरी होते. खानदानी ते गंधमादन म्हणलं कुंभकर्णा हे देहच रामप्रभूसाठी, बाकी कोणासाठी नाही. एकदा देह अर्पण केला देह देवाचे कारणी. तुका म्हणे प्राण आणि करा देवाशी अर्पण. आणि एकदा श्रीराम त्याला अर्पण केलंय ना, आता त्याच्यात बदल राहिला विष्णू कोणता मूर्ती आहे. तू आम्हाला कशाला मारण्याची भीती सांगतो म्हणले. अरे याको राको सैया मार न सके हो गई प्रभु राम जी की कृपा, तो उसका बाल भी न बाका होई. आणि एक रोम सुद्धा आमचा कोणी क्रॉस करू शकत नाही, इतकी ताकद आहे आमच्या रामप्रभूंना. देवी असेल ना आमचं सगळं जीवन रामप्रभूचे. इतकं शरीराने त्यांना काय व्हावं लागतं? दास. कायन दास. दुसरा क्रमांक आहे वाचन दास. ही वाणी जी दिली ना तुला तोंड दिले ना, वाचा गीत गाई जी वाचा, नाही तरी तोंड त्याच्यासाठी दिले. गात जागा गात जागा
मरणासाठी दिले मग वाचा गीत गायले हा बघतो बोलायचं डोळे तुम्ही माझ्या तुम्ही ऐकारे माझ्या विठोबाचे घे घे किती तोंड सांगलं मला गोड आहे बोलत फक्त भजन करायला दिले आणि एवढ्या चांगल्या तोंडाचा खराब लोक महाराज गोवा खा पुढे खा जसं काही बस स्टँडवरला काचाचा डबाच आहे मला सगळं नाही तर मग ते पिढी वाटणाराच्या एवढ्या विरोधात आहे मी एक जण ओढू लाग म्हणलं जेव्हा द्या त्याला राग आला पिढी वाढणार म्हणला महाराज एक तर तुम्हाला पिढीचं महत्व माहिती आहे तुम्हाला पिढीचं महत्व तुम्ही एक श्लोक म्हणून दाखवला मला पिढीचा धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नान तकडम टुकडम स्वर्ग स्नान आखी पिढी मोक्ष स्नान कोण काय बोलत माणसाला कसं आहे रिकामी चर्चा आणि फुकट मोर्चा लई काढायचा काय काय म्हणतो सिगरेट घेणार आणि चौकात येणार काश्मीरचा प्रश्न गंभीर आहे आपल्या घराचा गंभीर आहे तुला कोण नाही विचारलं काश्मीर घरात बी भरणाचा भाग आता पीर आधी जवळ आता ते नाही काश्मीर सुद्धा आणि फुकट मोर्चाने काढायचा ना आमच्या परळीमध्ये आता मोर्चा होता त्या नळाला पाणी सुटलं नव्हतं सगळ्या माता माऊलीने मोर्चा काढला घागर मोर्चा घागर घेऊन आमची भवानी त्याच्यामध्ये घागर घेऊन काय नावाला तुम्हाला काही कळत नाही काय वजन आहे आमच्या घरी घागरपुढे घेऊन गेली कोणी पाणी सुटलं नाही मोर्चा काढायचा नगरपालिकेवर म्हणजे एक काम कर घागर खाली ठेव आपण दोघांमध्ये रांजण घेऊ एक मोठा रांजण मोर्चा म्हणतात काय गरज आहे ज्ञानवाला शब्द काय म्हणतात माऊली म्हणतात जरूर चर्चा करा पण कोणती कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड करा माऊली म्हणजे ही चर्चा असावी ही भंगार काय कामाची ह्याचं काय झालं त्याचं काय आपलं बघा ना काय त्या एवढं चांगलं दिलंय तो उद्या महाराज आज जरा येईल येतो दुनियाचे आज शरीर चांगले भजन करा मस्त खाऊन घ्या भोजन करा चांगलं महाराज उद्या अवघड होणार आहे महाराज काही काही बऱ्याच ठिकाणी बंगले मोठे मोठे नुसतं बघत येत असं जेवायला बसले ना आपल्या वरा करायच्या पंक्तीला जेवायला आले का नाही लय त्यांची मजा येते म्हणून ए बाळा चपाती काढून घे भात पण काढून घे वरण पण काढून घे बर्फी पण काढून घे काकडी पण काढून घे गवऱ्या खातो का काय नाही आपण कधी कधी पदार्थ काढतो का आता नाही राहायच लोक आपल्याला हे अजिबात नाही काही लोकांना पडल्यावर झोपी ते आपल्याला जेवल्या आपण झोपीत पडतो पडल्यावर झोपते आपण झोपीत पडतो ही आपली ताकद आहे महाराज बरेच मोठे मोठे बंगले आहेत महाराज 4-4 मजली गेला का नाही महाराज मला झोपच येत नाही काकड्याला ये म्हणजे पालखी उलटे धंदे केलेले कुठे भेट घ्या मला 4-4 मजली इमारत दाखवली मला एक जण 4 मजली नव्हे इमारत बघायला 4 मजली वारल्या मध्यापर्यंत नेले महाराज मी इमारत बांधली 4 मजली मी स्वतः बांधली मिस्त्री नव्हती तुम्ही बांधली का आपल्या काय बापाचं वेगळं नाही मला वार वरी नेलं आणि पुन्हा तिथून खाली आणलं त्यानं मला आणि पुन्हा त्या रूम मध्ये महाराज या आतमध्ये चला आतमध्ये म्हणलं काय या आतमध्ये ही माझी बेडरूम आहे आणि महाराज मी एसी बसवला म्हणून तुमची चिशी गेली म्हणजे एसी बरोबर म्हणजे एसी का आणि महाराज हा बेड आहे ना बेड दिल्लीहून आणलाय चंदनाचा आणि वरी जी गादी आहे ना महाराज ही मद्रासून आणली तर त्या गादीचं वैशिष्ट्य आहे एकदा वरी पडलं ना 3दा वरी जात बरं कायमचं वरी जात नाही ते आपण मग एवढं ऐकलं म्हणलं बाबा येतो मला आता झोप पलंगावर
नाही ना मला महाराज डॉक्टर मध्ये खाली झोपा म्हणजे परायला पेट्रोल टाकून फुकायला म्हटलं त्याला उपयोग आहे त्याला काय आता एवढं भागात मग जीवन महाराज तुकोबाराचे शब्द आहे का काय ते भोगे रोगा जोडोनी आदिले आदिना जेवढे भोगी आहेत तेवढे रोगी आहेत महाराज जेवढे त्यागी आहेत तेवढे योगी आहेत महाराज म्हणून भोगात्मक जीवन आहे महाराज म्हणून या वाचन फक्त भगवंताचं काय करावं स्मरण करावं भजन करावं कायन आणि वाचन तिसरा क्रमांक आहे मनानं का सगळ्यात परमार्थ घातक असेल तर मन आहे महाराज नाथ महाराज म्हणतात मनाजी पाटील देह गावचा मनाजी पाटील देह मन फार विचित्र आहे काय काय करीतो या मना तरी हा नाही हे करू नये त्याची करी विवंचना निवपतना म्हणून माझ्या धोके सूचना दिली मनोमार्गे गेला हरिपाठी स्थिरावला जेवढे मनाच्या भागे गेले ते संपून गेले महाराज म्हणून महाराज म्हणतात तुकोबाराची फार खबरदारी महाराज देवा मला सगळं माहिती आहे मन असे म्हणून मग आम्ही काय केलं त्या मनालाच गोडी लावली अगोदर लहानसावले मन लागलीशे आणि ती जीवन सोडी आईशे झाली म्हणून त्या मनानच परमार्थाला वेळ लावा महाराज मन हे परमार्थ करत नाही पण त्याला लावावं लागते परमार्थाला आणि एकदा मनानं जर परमार्थ केला का नाही त्याचा परमार्थ हा 100% सत्य म्हणून महाराज म्हणतात कायन वाचनाने मनन काय व्हावं त्यांचा म्हणून शरण जावी सर्व भावी देवाशी बरं महाराज आम्ही ह्या पद्धतीने शरण जातात पण आमचा फायदा काय हा बघायचा
अगोदर स्वतः गीतेमध्ये भगवंतानं 12व्या अध्यायामध्ये सांगितले, अर्जुना ईशामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित हिरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता पुराण नवावी नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजोनी या संसारी तारू झालो. स्वतः भगवान म्हणतात. म्हणून ह्या गीतेच्या श्लोकाला तुकोबाराने या अभंगात आणला. भव सागर तरता पहिलं उभा जाता आपली घरा ठेवून या आणि त्याचं नुसतं नाव घ्या. नाव घेतल्याबरोबर परत येराले येतं महाराज. पद्मपुराणामध्ये भगवान शिवजी आणि पार्वती मातेचा संवाद आहे. पार्वती माता म्हणतात, शिवजी तुम्ही ज्या नामानं एवढं समाधानी आहात, ज्या चिंतानं तुम्हाला मन प्रसन्न होतं, की नेमकं नाव काय आहे. त्यावेळेस भगवान शंकर सांगतात पार्वती मातेला, श्रीराम राम रामेती रामी रमी मनोरमी सहस्रनाम एतत्तुल्यम राम नाम वरानने. पद्मपुराणात भगवान शंकर म्हणतात, सगळ्या 1000 नावामध्ये श्रेष्ठ जर नाव असेल कोणतं, राम. सहस्रनाम एतत्तुल्यम राम नाम वरानने. पार्वतीला सांगतात 1000 नावामध्ये राम नाम काय आहे, श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायचे महाराज. म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये आपला अंतकाळ आला ना महाराज. अंतकाळी ज्याच्या नाम आले आणि तुका म्हणे सुखा. आपल्याला अंतकाळात काही मारताना सुद्धा महाराज लोक नाव घेत नाही. एका म्हाताऱ्याला बघायला गेलो, ती लास्ट बॉलला चालली होती ती. मी तरी म्हणलं बघावं जाऊन एकदा. आता मी गेलो, म्हणलं बाबा बरं आता झालं तुमच्या मनासारखं. आता या बघा महाराज सगळं माझ्या मनासारखं झालंय, पण वरल्या बंगल्याला रंग द्यायचा नाही. म्हणलं पांढऱ्या तुझा रंग चालला की आता सकाळी तुझा भरोसा नाही. हा काय सकाळी नाही. पण माणसं अरे आता तरी जागवा, उठा जागे भारी आला, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख भावे थाय माझ्या धनधारा पुत्र जन. आता विना घेतल्याबरोबर अख्खं गाव पाया पडतं म्हणा महात्म्याच्या. का विण्याची ताकद आहे. आता एवढ्याच वजनाचा आपण जर नातू घेऊन ठेवलं गावामध्ये, कोणी पाया पडत. एक जण तो 2 नातरुंड घेऊन आलो माझ्याकडे. जय मान म्हणे, जय मुलीचं मला एक तुम्ही घ्या. म्हणलं मी घरचा तुतारा घेत ना, तुझं कशाला बसलो.
लेकरी बोललो अशी गोड लेख मांडीवर नाही वाटते मला असं लेकरी तसे असं काही काही साईज सारखं नाही मला एक डोळा ह्याक नाकी देवी एक ना काय काही काही लेकर भोग वाटत नाही. माझ्या पिंट्याचे हात जसे कांद्याची पात माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांद्या एक जण तळ हातात आणलं माझ्या लेकराला घेऊन महाराज याला आशीर्वाद द्या म्हणलं चिमणीचं आहे का कावळ्याचं आहे काय ह्याला आशीर्वाद द्यावा आणि काय येण्याचं माझं काय ते लेकराचे आणि खरंच बाबा ती पारशी बंद ते काम लेकरच पारशासारखी राहिली. आता पाळणी पहिली मोठी आता कुठं पाळणी येतात ते उरसत पाणी डुबुक डुबुक अजून काही दिवसांना तुम्ही तो म्हणतो लेकरला पाण्यावर नाही भुगुण्यात टाकते लेकरला भुगुण्यात टाकायचं टाकायचं आणि ते झोपले की पलाटावर टाकायचं. पाळणे नाही काही नाही बारसं नाही. आता बारसं आहे बरं का आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कारापैकी 5व्या क्रमांकाचा संस्कार नामकरण सोहळा पण ते बंद पडला. आता नवीन सुरू झाला हॅपी बर्थडे त्याला मेणबत्त्या लावायच्या ते येडपट्या निजवायच्या. आपली भारतीय संस्कृती दिवे लावण्याची परंपरा आहे निजवायची परंपरा आहे पण ते नाही. ते आता काही काही केक चित्र लावले इथं इथं मधी येण्याचा येत आत बारसं बंद पडलं. बारसं नाही आणि बारसं का बंद पडलं त्याचं कारण आहे आता हे जुन्या माता आहेत आमच्या आजी वगैरे ह्यांना तरी पाळणे पाठ येतात ह्यांना तरी आता नवीन पिढीला पाळणे सुद्धा पाठ नाही. आमच्या गल्लीत बारसं होतं महिला आल्या म्हणल्या महाराज आपल्या मुलाचं बारसं आहे या बारशाला. म्हणलं काय वहिनी बारशाला काही देत नाही काही नाही आपल्याला फुकट सव राहील नाही काही या म्हणल्या या बारशाला. गेलो की बारशाला मी मंडप डेकोरेशन काय पुरुष मंडळ महाराज मेकअप करून मेकअप चालू आहे ना. मी म्हणतो तरुण पोराला मेकअप करू द्या म्हातारे माणसं 80च्या पुढे मला मेकअप करायचं पिकअप आले म्हणजे तुम्हाला नाही. आता या गावात पाव किलो पावडर लागायची कुठे घेऊन गाणं येड्याचा बाजार. आता दोन्ही हॉटेलमध्ये गेले ते का माझा मला लिपस्टिक लावायची आता हॉटेल गेल्यामध्ये लावायची कुठे लिपस्टिक अशी एक इथं लावून इथं नाका लावून अशी एक गेलो सगळं तिथं कामाला सगळ्या गर्दा पण मी म्हणलं वहिनी उरका लवकर मला कीर्तन त्या म्हणल्या महाराज सगळं तयार झालं म्हणल्या ते काय झालं म्हणल्या पाळणाची नाही तुम्हाला येते का मला येते मला पाळणं माय तेवढा पाळणं मला म्हणलं 100 तरी द्या म्हणलं तेवढ्यासाठी. मग कापडी मला 100 रुपये दिले. मग मी म्हणलं तर आता हे पाळणा दोरी आता दोरी तरी म्हणलं पाळण्याची तालात हलवा म्हणलं असं ना आता सडा टाकल्या सगळं टाकता लेकरू त्या गल्लीत पडत म्हणलं गमती आता तालात हलवा म्हणलं असं. मग मी पाळणा म्हणला बाबा पहिल्या दिवशी बाळ जन्मलं पाळण्यामध्ये ते पालतग झालं 4 जणींनी उतान केलं लोहाळा झुले 4 जणींनी उतान केलं लोहाळा झुले दुसऱ्या दिवशी जन्मलं बाळ त्यानं मला मागितले केळ मी त्याला दिले रताळ त्याच्या जन्माचं झालं वाटोळ लोहाळा झुले. लेकरं गोड असं म्हणून सांगायचं महाभारतामध्ये भीष्माचार्य श्रीपंजरी पडली भगवंत भेटायला गेले आणि भगवंत भेटायला गेल्यानंतर भगवंताला विचारता महात्मन काय तुम्हाला वाटतंय त्याने म्हणले भगवान काही नाही आता सगळं झालंय आता काय इच्छा आहे तुमची हा एवढंच सर. त्यावेळेला भीष्माचार्यांनी महाभारतामध्ये भगवंतापुढे इच्छा प्रकट केली. लय सोपी इच्छा आहे त्यांची महाराज
इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। राम राम म्हणता जावो माझा राम, या पद्धतीने जर आपलं झालं तर महाराज म्हणतात तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। महाराज खरं ते आमची ओळख करायची काय नाही, कारण तुमची ओळखीची गरज नाही। तिसऱ्या चरणामध्ये बहु आहे करुणावंत, 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 बहु आहे करुणावंत। अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, तुहा उतरील पार, तुहा उतरील पार। अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, तुहा उतरील पार, तुहा उतरील महाराज म्हणले खूप करुणावंत आहे तो, बहु आहे करुणावंत, खूप करुणावंत। मग किती वर्ण आहे तुकोबारायचं नाटाच्या रंगात। श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सगळ देवादी देवा, कृपाळवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज। हे वर्णन आहे महाराजांचं। भगवान परमात्मा कसा आहे, व्यापक आहे। तसं गोस्वामी तुळशीदासजी सुद्धा सांगतात, हरी व्यापक सर्वत्र भावने प्रगट होणे, हरी व्यापक सर्वत्र समान, भावने प्रगट होणे जा, हरी व्यापक सर्वत्र भावने प्रगट होणे राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम। बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम या, तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा विडंबार कुमार, ओ
सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामया तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. महाराज सांगतात तो करुणावंत आहे, कृपाळू येतो आणि कृपाळू असल्यामुळं कडेला काही साधं पडले महाराज हे तुम्ही आम्हाला सांगता तो करुणावंत आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे सगळे, पण महाराज तुमचा अनुभव काय ह्याच्याबद्दल तो महाराजांचा अनुभव अभंगाचे शेवट त्याच्याबद्दल. तुका माने सासिया तुका माने सासिया तुका माने सासिया रे तुका माने सासिया
साक्ष आहे, मला अनुभव आहे. प्रत्येक शब्द महाराज सांगतात तुका म्हणे चाकोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, अनुभव आले अंगात आणि ते जगात मला अनुभव आहे. मला या भगवंतानं मला तारलंय तर तेराला नेलंय. तो का म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुम्ही जेवढा वेळ दिला तेवढ्या वेळामध्ये मी या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व माता भगिनी पुरुष मंडळ मस्त जुनी खूप पुरातन भजनी मस्त आपलं जुन्या जुन्या चाली गोड चाली. आणि तुम्हाला एवढ्या जुन्या चालीला सुद्धा त्यांनी खूप दाद दिली महाराज. त्यांनी जीव तोडून वाचले त्यांनी सुद्धा. आणि मृदंग हा कीर्तनाचा प्राण आहे. बाकी काही कमी जास्त जमत महाराज, पण हे जमत सगळ्यात नाहीतरी तालास्वराशी काय कराय मला. भजनाला ताल आणि स्वर असेल त्या भजनात बाकी सगळं कमी जास्त होऊ द्या महाराज. 10-5 माणसं कमी होऊ द्या तिच्या, पण तालास्वराशी जसं लग्नामध्ये सगळं काही कमी जास्त असं तर भागता येईल. ब्राह्मण म्हणजे चला सुपारी आणा, सुपारी घ्या भागून द्यावा, घेतला बाबा. पीस आणा, पीस ब्लाउज पीस घ्या देवा भागून, घेतला बाबा. कळस आणा, कळस द्या घ्यावा भागून, काय द्या. नवरी आणा, नवरी ते आराम टाकत ठीकच भागून घ्या. ते तसं गोड मस्त सुंदर चाली म्हणणार, प्रमाण म्हणणार यांनी खूप गोड वाटलं. आणि मी तालास्वराचा भक्त आहे बघा. मी पहिली गोष्ट मी कुणालाच तार न द्यायला महाराज आहे. 2 तास तुम्हाला दिला का थोडा तरी त्रास, तुम्हाला तर काहीच दिलं नाही. म्हणलं काही तुम्हाला टाळ्या तरी वाजवा म्हणलं. तुम्ही कीर्तनाला आलात हे चूक करायची. काही महाराज रे व्याजा कसं टाळ्या वाजवा जाते उठून ही म्हणतो तुम्हाला. मी तर काहीच म्हणत नाही. उलट म्हणत असं तुम्हाला मांडी घालायला त्रास होत असेल तर पाय माझ्याकडे लांबवा. आपल्याला काही चिंता नाही. आणि प्रत्येकाला गुण त्रास आहे महाराज. आता कुणी म्हणते महाराज गुडघ्याच्या वाटे गेल्या टोपले टाक मध्ये. मी तरी काय करू त्याला. माझ्या तरी कुठं वाटे विचारलं त्यांनी गेल्यात आमच्या वाट्या. मन काय मग गेल्या सांगतो कीर्तनाला मन काय गेलं आमचा सगळं पूर्ण इथून सगळे गेलो. बाद झालं म्हणजे झालं तर झालं. अजून चालू झालं पुन्हा कीर्तन सुरू अजून. त्याचं कारण काय मी तुम्हाला टाळ्या वाजवा. आणि स्वराबद्दल सुद्धा मला, कारण मी पहिलं बोलत होतो मला एक जण हाक मार केला कीर्तनात. मी म्हणलं टाळ्या वाजवा. एक जण म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. लोकांना राग यायला बाबा काय लय अवघड झालं मला. बोलून लय अवघड झालं. फक्त एकदा बघा स्वर घ्यायला म्हणलं एक जणाला. म्हणलं बाबा तुमचा स्वर घ्यायला. म्हणजे राग आला पण नाही. त्यांनी चालू कीर्तनात टाळ ठेवला. घरी गेले गेले ते गेले. हेच गाव का तेच गाव तो गेला 40 गाव म्हणलं गेले ते गेले. तर ते कीर्तन झाल्यावर कार्यकर्ते म्हणजे महाराज तुम्ही त्यांना कशाला स्वर घ्यायला म्हणत. अहो गेलता म्हणून म्हणलो. अहो महाराज त्यांचा स्वर जाऊ द्या पण तुमचं पाकिट त्यांच्याकडे. बोलत नाही बघा माझं काहीच बोलत नाही. बोलणं सोडून दिलं आता. आणि आज तरी थोडं तुम्ही जरा नातेवाईक निघालात आमच्या तिथले म्हणून एवढं तरी भरडलो आता थोडं. आता काहीच बोलत नाही. मी टाळ्या सुद्धा नाही काही काय काय महाराज हात वरी करा तू जाणं म्हण पाहिजे. माझी एक महाराज झाला हात वरी करा पण माझा हात वरी होत नाही बाबा. मी 2-3 वेळेला मोटरसायकलून पडलोय तेव्हा माझा हात हे वरी होत मग पैसे घेण्यापुरता एवढा होत नाही आपल्याला. आता माऊलीचं भजन करू. माऊलीच्या भजनामध्ये टाळ्या वाजवा. तिथले तिथं वाजवा टाळ्या माऊलीच्या भजनात बरं का. पण एवढं खरं माऊलीच्या भजनात टाळ्या वाजवताना आपण वाजविलेली टाळी आपल्या जवळच्या ऐकू येऊ नये. ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणाले. काही काही जण आवाजी वाद आवाज येऊ देत नाहीत. म्हणलं बोट फुटर माणूस
अहो मला काय म्हणायचं बाय पत्ते खेळताना टाळ्या पाहिजे पत्ते खेळताना बाय म्हणा ते पार टाकताना बी. पान उचलताना भारी ऍक्शन असते मला आणि शेवटचं पान आज सासरा नाही तिथं आज मग वाटत प्रमाणे भजन करू गेल्या वर्षी येऊ शकलो नाही आणि कार्यकर्ते कसे काही दोष नव्हता आम्हीच आजारी पडले होते त्यामुळे मी यावर्षी मात्र तुमच्या आशीर्वाद प्रभू रामचंद्राची कृपा माता भगिनी पुरुष मंडळ बरे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूची वाचुनी आलो येत बरी आता उरले ते हरे निर्माण आता संतांच्या चरणावर आपलं जीवन समर्पण ज्ञानेश्वर